ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की तो अज्ञात व्यक्ती आता मधुभावांचा ऑक्सिजन मास्क काढतो। त्याचमुळे मधुभावांना आता श्वास घ्यायला खूपच त्रास होऊ लागतो। पण मात्र वेळेचं तिथे नर्स पोहोचते आणि ती पुन्हा ऑक्सिजन मास्क मधुभावांना लावते। त्यानंतर ती डॉक्टरांना येऊन सगळं काही सांगते। तर आता अर्जुन खूपच रागवत म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता सीसीटीव्ही फुटेज चेक करायचे आहे। पण मित्रांनो, नेहमीप्रमाणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मिळत नाही। तो व्यक्ती अगोदरच मास्क लावून तिथून निघून गेलेला असतो। तर इकडे प्रिया प्लॅन करत असते की काही झालं तरी कल्पनाला माझ्या प्रेग्नन्सी बद्दल कळायलाच पाहिजे। अर्जुन आणि अश्विनने किती प्रयत्न करू दे, ज्या वेळेस कल्पना कळेल की मी प्रेग्नेंट आहे ती स्वतःहून मला घरी घेऊन येईल। त्याचमुळे मी कोणाची मदत घ्यावी याचा विचार करत असताना तिला सचिनची आठवण येते। हा सुद्धाच हुकुमाचा एक आता आपल्याला मदत करेल आणि यानुसार आता अस्मिता या प्लॅनमध्ये अडकते। सचिनकडून अस्मिताला माहीत पडतं आणि अस्मिता ते सत्य आता कल्पनाला सांगते की जेलमध्ये असणारी ती फ्रॉड प्रिया प्रेग्नेंट आहे आणि तिचं म्हणणं आहे की तिच्या पोटात अश्विनचं बाळ आहे। तर आता यावर कल्पना काय निर्णय घेईल हे तर पुढील भागातच कळेल।